त्या पत्रकार बांधवांचे ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्वागत करते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आपण खूप काही ऐकत आहोत, प्रतिक्रिया येत आहेत आणि एक उमेदवार म्हणून 2024 मध्ये जेव्हा मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढले, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले. खूप अनुभव तेव्हा सुद्धा आले. आपण पत्रकार मंडळी सगळे सोबत होतात आणि आपण तेव्हाही म्हणत होतो की जे उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले होते, भाऊसाहेब वागचौरे, हे कितपत आघाडीशी निगडीत राहतील, त्यांच्यासोबत काम करतील, लोकांसाठी काम करतील, त्यांचे आधीचे जे अनुभव होते ते अतिशय वेगळे होते. हा कोणावरही पर्सनल अजेंडा किंवा अटॅक नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा निवडून जाता तेव्हा तुम्ही लोकांना उत्तरदायित्व तुमचं आहे, तुम्ही उत्तर देणे तुम्हाला बांधील आहे आणि म्हणून हे प्रश्न आपण वारंवार उपस्थित करत होतो. आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये जो काही एक उलथापालथ महाराष्ट्रात झाली, देशात झाली, टीएमसीचे 19 पेक्षा जास्त खासदार फोडले गेले आणि तसंच उभाठा ठाकरे गटाचे महाराष्ट्रामधले 6 खासदार फोडले. त्याच्यातले एक म्हणजे भाऊसाहेब वागचौरे होते आणि ते आपल्या शिर्डीचे खासदार म्हणून उभाठा गटाकडून निवडून गेले होते, महाविकास आघाडीकडून निवडून गेले होते. हे सगळे होण्याच्या आधीपासून सातत्याने गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही हे विचारतोय की 2 वर्ष झाली निवडणुकीला. जून 4 ला निकाल लागला होता. ह्या जून 4 ला 2 वर्ष पूर्ण झाली. ह्या 2 वर्षामध्ये खासदार साहेबांनी काय कामं केलं याच्याबद्दल त्यांनी एक विस्तृतपणे माहिती मतदारसंघातल्या लोकांना दिली पाहिजे. सगळ्याच गोष्टी होऊ शकत नाही हे आम्हालाही कळतं, पण लोकप्रतिनिधी बनून तुम्ही काय प्रयत्न केले आणि कुठपर्यंत कामाला ह्याच्याबद्दल किमान तुम्ही बोला, हे आम्ही सातत्याने मांडत आलो. तुमच्या पुढे मी आज जे मांडत आहे ते त्यांचंच 2024 मध्ये त्यांनी जाहीर केलेलं जे जाहीरनामा होता तो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 40 मुद्दे टाकलेले आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विकास कामं कशी होतील, कुठल्या प्रकारची होतील, कुठल्या भागामध्ये आपण जास्तीत जास्त फोकस करणार. मला वाटतं तर पुढच्या वेळेस जर निवडणुकीला उभे राहिलेच ना तर पहिलं त्यांनी वचन हे दिलं पाहिजे की मी पक्षांतर करणार नाही. कारण 7 वेळा ह्या माणसांनी पक्ष बदललेले आहे, भूमिका बदललेली आहे. कुठल्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहणार आहात हे खरं तर आधी त्यांनी मतदारसंघातल्या लोकांना सांगितलं पाहिजे, नंतर त्यांनी हे जाहीर केलं पाहिजे. बरं, आता हे जे जाहीर केलं याच्यापैकी काय काय कामं सुरू झालीत, काय पत्रव्यवहार झाला, किमान 10 गोष्टी तरी तुम्ही सांगा की अमुक अमुक गोष्टी मी दिल्या होत्या आणि त्याच्याबद्दल हे स्टेटस आहे. त्याच्याबद्दल अजूनही ते बोलत नाहीयेत. जे काही आज तक मुंबई तकच्या एका सिनियर पत्रकारांनी त्यांच्याबद्दलची एक मांडणी केली की किती निधी आला आणि किती खर्च झाला, त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी आपल्याला समोर आल्या. त्याच्यानंतर निश्चित किमान आता तरी त्यांनी पुढे येऊन काही आकडेवारी मांडली की नाही हे चुकीचं आहे आणि एवढी एवढी कामं माझ्याकडून झाली. पण पुन्हा एकदा जे मुख्य प्रश्न शिर्डी लोकसभा मतदारसंघातले होते त्याच्यामध्ये रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, विजेचा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ज्याच्यावरती मोठ्या मोठ्या गोष्टी ते बोललेले होते, त्याच्याबद्दल काय झाले 2च गोष्टी मी हायलाईट करणार आहे, जी मी सातत्याने बोलत आले. पहिली गोष्ट जी करण्यासारखी आहे, फार काही त्याला निधी किंवा फार काही सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच आलं पाहिजे अशातले म्हणजे त्यांनी कबूल केलेलं होतं ते म्हणजे मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका. आता आज आपण बघतोय की नीटच्या परीक्षांमुळे किंवा एकूणच विद्यार्थ्यांच्या अवस्थेमध्ये किती मोठा परिणाम झालेला आहे. त्या निमित्ताने अभ्यासिका निर्माण करणं, मुलांना जागा करून देणं ही चांगला उपक्रम होता. 6 तालुक्यामध्ये सुसज्ज अशा अभ्यासिका आम्ही निर्माण करू असं ते म्हटलं, तर तो चांगला प्रोजेक्ट होता. काय झालं त्याच्याबद्दल एक तरी शब्द त्यांनी मांडा. मी फक्त 2च मुद्दे मांडते, असे 40 आहेत आणि अजूनही आहेत. दुसरं जे त्यांनी म्हटलं होतं, जे करण्यासारखं होतं, जे त्यांनीच लिहून दिलेलं होतं की माझं जे दरमहाचं वेतन आहे, जे काही 1.5-2 लाख रुपये पगार आहे, तो सगळा मी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरणार. आता एवढ्या पर्सनल लेवलचे कमिटमेंट्स केल्यानंतर त्याच्यावरती पुढे काय झालं याच्याबद्दल अजिबात ते किंवा त्यांची टीम बोलत नाही. सोपं आहे ना, केलं असेल तर तुम्ही त्या 5 विद्यार्थ्यांचे नावं द्या, तुम्ही आयडेंटिटी नका डिस्क्लोज करू, पण किमान सांगा कुठल्या गावातले, कुठल्या शाळेतले. पण फक्त तोंड देखलं बोलणं आणि मुद्दे जे मोठे मोठे आहेत ते तर मग आपण बोलायला गेलो तरी प्रेस कॉन्फरन्स पण कमी पडेल. त्यामुळे एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये मवियाचे हे जे खासदार फुटले आणि विशेषतः भाऊसाहेब वागचौरेंबद्दल मी बोलू इच्छिते की गेल्या 7-8 वर्षामध्ये सातत्याने जी पक्षभूमिका त्यांनी बदलली. 2008 मध्ये मला आठवतं की मी जेव्हा
आमचे वडीलही प्रयत्न करत होते काँग्रेसमधून. 2008 मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर मिटिंगा बैठका अटेंड केल्या, लक्षात आलं की नाही तिकीट मिळत, मग ते सेनेमध्ये गेले. सेनेमध्ये तिकीट मिळालं, निवडून आले. मग पुन्हा 2014 मध्ये सिटिंग MP म्हणून ते काँग्रेसमध्ये आले. म्हणजे कारण काँग्रेस तेव्हा सत्तेत होती म्हणून ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमधून पुन्हा हरले निवडणूक, ते अपक्ष उभे राहिले, ते भाजपमध्ये गेले, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली श्रीरामपूरची. 19ची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली. मग पुन्हा 24 मध्ये ते सेनेमध्ये आले, ठाकरे गटासोबत आले आणि पुन्हा आता 2 वर्षानंतर त्यांनी पक्षांतर केलेलं आहे. मतदारसंघाचं काय? मतदारसंघामध्ये जी कामं आहेत त्याचं काय? तुम्ही तुमच्या भूमिका सातत्याने बदलत आलात, ठीक आहे, तुमची चॉईस आहे, तुम्ही केलं, पण त्याच्याबद्दल तुमचं काहीच उत्तर नाहीये का? निधी मिळत नाही म्हणून आलो, ठीक आहे, तुमचे जे आकडेवारी आहे ते बरंच काही सांगून जाते की निधी किती आला, किती खर्च झाला, तुम्ही त्याच्यावरही स्पष्टीकरण देताय. पण आज तरी ठामपणे ज्यांनी हे पक्षांतर केलंय, विशेषतः वाकचौरे साहेबांनी जे पक्षांतर केलंय, जे आज ते बोलत आहेत की आम्ही हे करू ते करू, त्याच्याबद्दल तरी ते कॉन्फिडंट आहेत का? ते आता जेव्हा सत्तेत गेलेत तर त्यांनी हे ऍटलिस्ट कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे की नाही आम्ही ह्या गोष्टी करणारच आहोत. काल परवा पण जर तुम्ही त्यांची प्रेस ऐकली किंवा तुम्ही त्यांचं इंटरॅक्शन ऐकलं तर कुठेच तुम्हाला असं कमिटमेंट किंवा कन्व्हिक्शन दिसणार नाही की हो हे मी करणार आहे. जे पश्चिमेकडचं पाणी वाहून जाईल ते आम्ही आणणार आहे, अशा मोघम गोष्टी आता बोलून तुम्ही मतदारसंघाला फसवू नका. तुम्ही ह्या गोष्टी 10 गोष्टी करणार आहात आणि हे मी करून दाखवणार, हे बोलण्याची गरज आहे असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. आणि प्रश्न आहे मवियचा. सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काम करतो, आमच्यासोबत जे सगळे कार्यकर्ते काम करतात, आमचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर काम करतात, तुम्ही का इंडिया अलायन्स मध्ये जात नाही, तुम्ही का मवियमध्ये जात नाही, हे प्रश्न उपस्थित केले जातात. मी जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा पण हा अपप्रचार केला गेला की आम्ही कोणाची तरी बी टीम आहोत. जर आज तुम्ही बघितलं तर जे खरं एकमेकांच्या विरोधात लढले होते ते सदाशिव लोखंडे साहेब कुठे आहेत? त्यांनी एकतरी प्रश्न वाकचौरे साहेबांवरती या 2 वर्षात उभा केला का? म्हणजे इलेक्शन पुरती वेगळं आणि इलेक्शन नंतर एकत्र येऊन काम करण्याची ही जी वृत्ती आहे ही उघड झालेली आहे. सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण राज्यामध्ये आणि विशेषतः शिर्डी लोकसभामध्ये, कारण मी उमेदवार होते, आम्ही हे प्रश्न उपस्थित करत आहोत आणि मेन ऑपोजिशन म्हणून आम्ही पुढे येत आहोत. 2च उदाहरणे या निमित्ताने देते की आत्ताच झालेल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यात जरी बघितलं तरी काँग्रेसच्या, उभाटा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 150 पेक्षा जास्त नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग करून भाजपच्या लोकांना सरळ सरळ निवडून दिलेलं आहे. त्यामुळे बी टीम ए टीम आता बंद करावं. महाविकास आघाडीने पण डोळसपणे हा विचार करावा. जे उमेदवार तुम्ही उतरवताय, ज्या प्रकारच्या निवडणुका तुम्ही लढताय, ते सरळ सरळ तुम्ही भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मदत करताय असं मला वाटतं. ही भूमिका मी या निमित्ताने तुमच्यासमोर मांडलेली आहे. काही प्रश्न असेल तर पत्रकारांनी जरूर विचारा. उद्धव ठाकरे आता प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात दौरा करतायत. ते गेल्या 2 वर्षात कुठे दिसलं नाही, आता ते करतायत. कसं पाहता या सगळ्या दौऱ्याकडे? मला वाटतं त्यांच्या पक्षातल्या लोकांमध्ये पण ही खतखत थोडी होती की थोडं फिरायला हवं, विशेषतः आदित्य साहेबांनी फिरायला हवं आणि दौरे करायला हवेत. पण हा त्यांचा पक्षांतर्गत विषय होता की त्यांनी कसं निवडणूक लढवायला हवी. आता ह्या निमित्ताने फिरून किती फायदा होईल नाही होईल हे बघायला पाहिजे. पण मी बाकी 6 पैकी 5 जणांपैकी बाकीच्यांचं बोलू शकत नाही, पण किमान शिर्डीसाठी तरी शिर्डीचा जो निर्णय होता की भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी द्यावी, जाहीर होण्याच्या 2 दिवस आधी मी स्वतः उद्धवसाहेब ठाकरेंना भेटलेले होते मुंबईमध्ये आणि त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की साहेब हे निवडून आले तरी पण हे तुमचे म्हणून कधीच राहणार नाही, कारण त्यांची वैचारिक बांधिलकीच नाही. त्यामुळे तुम्ही पुनर्विचार करावा. हे जे निर्णय चुकीचे झाले, तुम्ही जर बघितलं मागच्या 10 दिवसामध्ये जे काही रिॲक्शन शिवसैनिकांची आमच्या मतदारसंघातून आली, जे वर्षानुवर्ष शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेसाठी काम करतात, ते 90% लोक असं म्हणतात की आम्ही पण सांगितलं होतं की यांना उमेदवारी देऊ नका. तरी सुद्धा अशा लोकांना उमेदवारी जर मिळत असेल तर मग आज ह्या पद्धतीने अगदी एक्स्ट्रीम पोझिशन आल्यानंतर फिरून कितपत फायदा होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण प्रयत्न त्यांनी करावा त्यांच्या हिशोबाने. आता हे त्यांच्या कामाने दिसेल आपल्याला की पुढे जाऊन ते किती कामं करतायत की फक्त मुलाला किंवा स्वतःला कुठेतरी सेट करण्यासाठी करतायत. मी म्हणून म्हणते की स्वतःचा काय त्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा स्वतःला त्याच्यातून
संघाला याच्यातून काय फायदा होणार आहे हे तरी पब्लिकली सांगावं. ही अनव्हेरीफाईड गोष्ट आहे. माझ्याकडे याच्याबद्दल काहीच पुरावा नाही, पण एका न्यूज पोर्टलवरती जी वाचलेली गोष्ट आहे ती फक्त तुमच्या पुढे मांडते की त्यांच्या घरातल्या एका मेंबरला, म्हणजे त्यांच्या मुलालाच मुंबई मेट्रोच्या कामामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला आहे असं म्हणतायत. असा काही कधी कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याबद्दल मी स्वतःही माहिती घेणार आहे आणि त्याच्याबद्दल शहानिशा करणार आहे. पण ह्या पद्धतीच्या काही फायद्यांसाठी जर पक्षांतर होणार असेल, मग जी ही 4-5 लाख जनता आहे की ज्यांनी तुम्हाला वेगळ्या मुद्द्यांवरती निवडून दिलेलं आहे, आरक्षण वाचवायला पाहिजे, संविधान वाचवायला पाहिजे, मायनॉरिटीजवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते सगळं सोडून फक्त वैयक्तिक फायद्यासाठी जर तुम्ही असं करणार असाल तर हे चुकीचं आहे आणि जनता त्यांना उत्तर निश्चित देणार आहे. 2009 पासून जे उमेदवार एकमेकांबरोबर लढले त्या प्रमुख पक्षांमध्ये तुमचा अपवाद सोडला तर सगळे उमेदवार आज महायुतीतच आहेत. कसं पाहता या सगळ्या घटनाक्रमाकडे? महायुतीची ताकद वाढली आहे शिर्डी मतदारसंघात? महायुतीची ताकद नक्कीच वाढली आहे, पण कुठल्या पद्धतीने वाढली आहे, तोडफोड करून वाढली आहे, ती लोकांच्या जनमतातून वाढलेली नाही असं मला इथे वाटतं. राहुरीचं जर इलेक्शन आपण बघितलं ते तर आत्ताचं जे झालं त्याच्यामध्ये जे प्राजक्तदादा निवडून आले तिथं बिनविरोधच झाली, म्हणजे निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे लोकांचं प्रतिनिधित्व नाही आहे. हे राजकीय पक्ष जी तोडफोड करू पाहतात त्याचं हे प्रतीक आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की महायुतीच्या आणि ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तर ना महायुतीमध्ये ना महाविकास आघाडीमध्ये, तरीसुद्धा आम्ही जर बोलतोय, तरीसुद्धा आम्ही जर प्रश्न उपस्थित करतोय, आमचे कार्यकर्ते रोज आंदोलनं करतायत, वेगवेगळ्या विषयांवरती रस्ता रोको आहे, धरणं आहे. 2 महिन्याआधी आम्ही खुद्द विखे पाटील साहेबांच्या घरावर मोर्चा नेला होता की ज्या गावरान जमिनींचा जो मोठा प्रश्न आपल्या मतदारसंघात आहे, सत्ता नसताना, कुठली ताकद आमच्या मागे नसताना फक्त आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या जीवावर हे करू शकतो, तर म्हणजे सत्तेत बसणारी माणसं आहेत किंवा जे विरोधी पक्ष म्हणून स्वतःला म्हणवतात त्यांनी हे करायला काय हरकत आहे, हा प्रश्न आहे. कुठेतरी बाळासाहेब थोरातांची इच्छुक आहे, कारण उद्धव ठाकरेंचा महायुती शाखेमध्ये समन्वय होतं बाळासाहेब थोरात होते. बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेची उमेदवारी तुम्हाला देण्याचा प्रयत्न का केला नाही? काही थोरातांना वाटलं का की उद्धवजींनी जो निर्णय घेतला खासदार वागचौरेंना परत तिकीट दिली? खरं तर याचा प्रश्न थोरात साहेबांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांना का तो कॉन्फिडन्स वाटला नाही. मी पुन्हा सांगते की मी जसं बाळासाहेब थोरात साहेबांना तर खूपदा भेटले, ते माझे नेतेच होते पक्षामध्ये सिनियर. मी शरद पवार साहेबांना देखील भेटलेले होते, मी सुप्रियाताईंनाही भेटले होते, संजय राऊत साहेबांनाही भेटले होते आणि सगळ्यांना नीट समजावून सांगितलेलं होतं. शेवटच्या क्षणी असाही एक वेळ आलेला आहे की मग ठाकरे सेनेसोबत जाऊन आपण लढावं का, पण ती स्टेप ही काँग्रेसच्या लिडरशिपनी करायला हवी होती आणि तो आम्ही आग्रहसुद्धा धरलेला होता. हे मी तुमच्यासमोरही स्पष्ट बोललेले होते तेव्हासुद्धा. पण ते का झालं नाही आणि ते का करावं असं वाटलं नाही हे खरं तर मला वाटतं त्या सगळ्या सन्माननीय नेत्यांनी बोलायला हवं. आज जेव्हा ज्यांच्यासाठी फिरले, ज्यांच्यासाठी सगळी एवढी यंत्रणा वापरली, खर्च केला, ते फुटल्यानंतरही आज मला त्यांच्याकडून कुठलीही स्टेटमेंट म्हणा, आता अकोले संगमनेरने तर लीड दिलेला आहे, पण तिकडच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याच कार्यकर्त्या किंवा नेत्यांकडून स्ट्रॉंग स्टेटमेंट मला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं खरं तर या निमित्ताने गरजेचं आहे. भाऊसाहेब वागचौरे म्हणतात की विकासासाठी मी मतदारसंघाच्या विकासासाठी इकडं आलोय आणि त्यांचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी खऱ्या वाघांच्या सेनेत आता भाऊसाहेब वागचौरे आल्याचं म्हणतात, त्यांचे संरक्षण करायची जबाबदारी आता आमची 5 वर्ष असं म्हणतात. 2024च्या निवडणुकीतली भाषणं जरा काढून बघा, एकमेकांबद्दल काय गरळ ओकलेली आहे ह्या सगळ्यांनी हे तुम्ही काढून बघा. अगदी पर्सनल मुद्द्यावर जाऊन पर्सनल टीका टिप्पणी झालेली आहे, पण आता एकत्र आल्यावर त्यांना हे बोलणं भागच आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गेले, कुठल्या दबावापोटी गेले का मतदारसंघासाठी गेले हे येणारा काळच ठरवेल. 3 वर्ष अजून त्यांच्याकडे शिल्लक आहेत. काय कामं होतात, कशी होतात, ते कुठल्या जोमाने काम करतात. बरं, माझं पुन्हा पुन्हा हे म्हणणं आहे, खासदार म्हणून फक्त निधी आणून काम तर तुम्ही करायलाच हवं, ही तुमची जबाबदारी आहे, पण खासदार आहात, खास आहात, तुम्ही काही मुद्द्यांवरती डोळसपणे आणि अभ्यासपूर्ण बोलणं पण गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात काय देशभरामध्ये जो मागासवर्गीय समाजांवर होणारा अत्याचार आहे तो इतक्या पटीने वाढलेला आहे, पण त्याबद्दल एक चकार शब्द मागासवर्गीय प्रवर्गातून तुम्ही निवडून गेलेले आहे, एकही शब्द तुम्ही तरी प्रेस म्हणून ऐकलेला आहे का त्यांच्याकडून? एखादा निषेध ऐकलेला आहे का त्यांच्याकडून? मी तरी ऐकलेला नाही. तुम्ही ऐकलेला असेल तर मला जरूर सांगा. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर असेल, कोपरगाव असेल,
या सगळीकडे विद्यार्थ्यांचा एक मोठी संख्या आहे, ज्याच्यामध्ये नीटचे विद्यार्थी आहेत. 21 विद्यार्थ्यांनी राज्य म्हणजे देशभरामध्ये आत्महत्या केली. हा एवढा मोठा प्रश्न आहे. तो सेंट्रल लेवलचा प्रश्न आहे की नाही? तो काही ग्रामपंचायतीचा प्रश्न नाही आहे. ह्या प्रश्नाबद्दलही त्यांना बोलावं असं काहीच वाटलं नाही. एकही शब्द बोललेले नाही. महिलांचा मुद्दा घेतला तर आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, जाऊन त्या SP ऑफिसला बघा, भरोसा असेल किती केसेस पेंडिंग आहेत. तुम्ही काय प्रत्येकीला जाऊन मदत करा असं आम्ही म्हणत नाही, पण भूमिका तर घ्या की लोकांनी हे करू नये, असं करावं, यंत्रणेला साथ द्यावी. आमच्या अकोले तालुक्यामध्ये 55 अल्पवयीन माता सापडल्या मागच्या वर्षामध्ये. खासदार म्हणून याच्यावर काय त्यांनी स्टँड तरी घेतला का? एखादी बैठक तरी बोलवा, एखादं स्टँड घ्या, काहीतरी तर तुम्ही करा. पण तुम्हाला कुठल्याच गोष्टी करायच्या नाही, निधीच्या बाबतीत करायच्या नाही, कामाच्या बाबतीत करायच्या नाही, भूमिका तुम्हाला स्पष्ट घ्यायच्या नाही, स्वतःच्या वैयक्तिक भूमिका तुम्ही वारंवार बदलताय. हे भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी आता कुठेतरी थांबवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जे भारतातले विरोधी पक्ष आहेत ते अशी मोहीम का राबवत नाही की जे कुठून जातात, या गटातून त्या गटात जातात, त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हावी किंवा यांना बडतर्फ करावं कायम राजकारणातून, अशी विरोधी पक्षाने भूमिका नाही. पण हे विरोधी पक्ष स्वतः तरी कन्फर्म आहेत का की ते फुटणार नाही आहेत? हे स्वतः तरी ठामपणे सांगू शकतात का? मी एक उदाहरण देते. 24च्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जावी यासाठी आम्ही सगळे आग्रह होतो, तेव्हा तर मी काँग्रेसमध्ये होते. तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होते. आम्ही 19ला पण सांगितलेलं की त्यांना सोबत घ्या. आजही आम्ही सांगत. 24मध्ये जेव्हा त्या निवडणुका झाल्या आणि वाटाघाटीच्या ज्या बैठका सुरू होत्या, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आज इथे बैठक झाली, तिथे झाली, वंचितने एवढ्या जागा पाठवल्या. जागा हा विषय नंतरचा होता. मेन जो पहिला मुद्दा होता ना, हाच होता की पुढचे 5 वर्ष मग आपल्याला सत्ता मिळो ना मिळो, आपण जिंकू ना मिळो, आपल्यापैकी कोणी पण भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षासोबत जाणार नाही. ही ठाम भूमिका वंचितनी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो पहिला मुद्दाच या तिन्ही पक्षांना मान्य नव्हता महाराष्ट्रात. मग देशाचं तर काय आपण बोलावं आता? त्यामुळे विरोधी पक्ष स्वतःच हे कन्फर्म आहे का? तुम्ही बघा बंगालमध्ये काय झालं. ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात तिथे ती पार्टी उभी होती, तृणमूल काँग्रेस, आणि निवडणुकीनंतर 20 खासदार फुटले, 60हून अधिक आमदार फुटले. मग ते स्वतःच कन्फ्यूज आहे, ते स्वतःच कन्व्हिन्स नाही आहेत की आम्ही थांबणार आहोत. त्यामुळे ते लोकांना काय आश्वासन देणार आहेत? ते फुटलेले खासदार पुन्हा उभे राहिले. आता निवडणुका पुन्हा घ्यायची वेळ आली तर ते निवडून येतील. अहो, ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांच्यामध्ये तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाहीये. Z+ सिक्युरिटी घ्यावी लागते. माझ्या मतदारांपासून मला धोका आहे जर मला वाटत असेल तर मग हे पुढे निवडणूक लढवून कसे जिंकणार आहेत? ज्या रिॲक्शन्स आपण मीडियावर, सोशल मीडियावर बघतोय ना, त्याच्यापेक्षा भयानक रिॲक्शन खाली ग्राउंडवर आहेत. पत्रकार तुम्ही आहात सगळ्या लोकांमध्ये सारखे. त्यामुळे मला नाही वाटत यांच्यापैकी कोणी निवडून येईल. आणि निवडून येईल पेक्षा पण हे किती अजून काळ असे फोडून फोडून राजकारण करणार आहेत, ह्याला पण एक सीमा आहे. आणि त्याबद्दल पण या सगळ्या पक्षांनी खरं तर विचार केला पाहिजे. तुम्ही आज ज्या पद्धतीने आता पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात जे काही मुद्दे मांडतात, आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी म्हणून तुम्ही जनतेपर्यंत जाऊन हे सगळे मुद्दे मांडणार आहात? मी पुन्हा सांगते, सातत्याने आम्हीच बोलतो आहोत. वंचित बहुजन आघाडी सोडलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ऑपोजिशन म्हणून कोण काय बोललेलं एवढ्या दिवसामध्ये? शिवसेना असेल, म्हणजे शिवसेना कुठली, शिंदे सेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल. भाऊसाहेब वागचौरे 2 वर्ष होते ना खासदार, तेव्हा त्यांना काय प्रश्न विचारले या लोकांनी? ते इथे विरोधी पक्ष ते आहेत ना मुख्य, जर म्हटलं तसं तर. पण तुम्ही प्रेस म्हणून मी तुमच्यापर्यंत वारंवार जे पोहोचवत होते त्याच्यामध्ये हेच होतं की फक्त मी, वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते हेच बोलतायत की काय काम सुरू आहे सांगा, तुम्ही काय केलं ते सांगा. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हे कोणी एकमेकांना तिथे काउंटरच करत नाहीयेत. मला वाटत नाही की ह्या पद्धतीने जर अशा पद्धतीने पुढे गेले तर हे विरोधी पक्ष म्हणून टिकतील सुद्धा. आणि आज आपण बघतो की ते सगळे एकमेकांशी भेटून तिथे कारभार करायला तयार आहेत. आपण जर खासदार लोखंडे साहेबांची रिॲक्शन बघितली, ही इज हेल्पलेस. त्यांना काही तिथे बोलायचं उरलंच नाहीये. 10 वर्ष ते खासदार होते, त्यांनी काय काम केलं तेही आपण बघितलं. आणि त्यांनी यांच्यावर बोलणं अपेक्षित होतं ना की तुम्ही खासदार म्हणून काय करताय. पण कदाचित त्यांना माहितीच होतं की हे होणार आहे, त्यामुळे त्यांनी पण काही विरोध त्यांना केलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी डेफिनेटली एक स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून इथे उभी आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा एक चांगली ताकदवार निवडणूक लढणार आहे. वागचौरेंनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं गेलं. खरंच आहे. तुम्ही कसं नाही करावं त्यांनी एकट्याने नाही, जे फुटलेले लोक आहेत त्यांनी जरूर करावं. हा खरं ना
म्हणजे फक्त उत्कर्षाचा प्रश्न नाही आहे. तुम्ही ज्या मतदारांना जे कन्व्हिन्स केलेलं आहे, तुम्ही ज्या मतदारांना जी धुळपीक केलेली आहे ना, की आम्ही असं करू तसं करू, आम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहू, म्हणजे आता संविधान सगळं प्रोटेक्ट झालेलं आहे का? सगळं नीट आहे? उलट हे सगळं जे झालंय ना, हे संविधान बदलण्यासाठीचीच सगळी खेळी आहे, की ते डिलिमिटेशनचं बिल कसं पास व्हावं ह्यासाठीचेच आकडे कसे जुळवता येतील. हे आम्हाला समजत नाही, हे लोकांना समजत नाही का? असेल ना हिंमत तर खरंच ह्या सगळ्यांनी, सगळे सामाजिक जीवनात राहिलेले लोक आहेत, यांनी थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि 6 खासदारांनी जे सगळे फुटलेले त्यांनी निवडणूक राजीनामा द्यावा आणि निवडणूक परत लढवून बघावी. बघूया जनता त्यांना कसं तिथे ऍक्सेप्ट करते. नीटच्या विद्यार्थ्यांचा राज्यभरात प्रश्न आहे मोठा. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, यांना फिरण्यास थोडं मर्यादा आहेत काही गोष्टी त्यांच्या वयामानानुसार. मात्र तुमच्यासारखे तरुण असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, या लोकांनी राज्यभरात दौरे करून तरुणांमध्ये एखाद्याला ऑस्ट्रेलियावरून अमेरिकेवरून येऊन इथं पक्ष स्थापन करावा लागतो, कॉंग्रेस जनता पार्टी, त्याला ते प्रश्न मांडावा लागतो. कुठेतरी तुमची जबाबदारी नाही. त्यानिमित्ताने मी हे सांगू इच्छिते की वंचित बहुजन आघाडीचे सम्यक विद्यार्थी आंदोलन जे आहे, जे आमचं स्टुडंट्स विंग आहे, युथ विंग आहे, त्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ही आंदोलनं कलेक्टर ऑफिसच्या समोर केलेली आहेत, तिथे निवेदनं दिलेली आहेत. मी तेच सांगते पुन्हा पुन्हा, कदाचित मीडिया पण कव्हर करायला कुठेतरी कमी पडते, आम्ही कदाचित मीडिया पुढे जायला कमी पडतो, पण ते झालेलं आहे. आणि वंचित ही एकमेव पक्ष होता की ज्यांनी जिल्ह्यामध्ये हे केलं. त्याच्या पुढे जाऊन जर म्हणाल तर ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स कॉक्रोच जनता पार्टीला, खरं आपल्यासाठी किंवा विरोधी पक्ष म्हणून आमच्यासाठी पण प्रश्न करण्याचा हा किंवा विचार करण्याचा विषय की आम्ही एवढ्या ताकदीने असताना, सगळे पक्ष असताना, ही एखादी असा पक्ष येतो आणि तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर इतका व्हायरल होतो आणि इतकी लोक त्याला जोडली जातात. पण माध्यमांनी हा विचार करावा की जेव्हा त्या संस्थापकाची जात कळाली तेव्हा त्याची फॉलोअरशिप कशी कमी झाली. जी आंदोलनं ऑनलाईन एवढी मोठ्या पद्धतीने सुरू होती, ती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा फक्त 2 आणि 3 हजार लोक जमावीत. ही खरं तर शोकांतिका. म्हणजे घरी बसून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती, इन्स्टावरती बोलणं खूप सोपं आहे, पण ग्राउंडवरती काम करण्याची जेव्हा वेळ येते किंवा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी हे कमी पडतंय. पण आगामी काळामध्ये निश्चित ह्या पद्धतीने पुढे अजून ताकदीने काम करण्याचे प्रयत्न वंचित म्हणून तरी आम्ही करत आहोत. एकीकडे म्हटलं जातं की निधी मिळत नाही, म्हणजे डॉक्टर म्हणतात किंवा इतर जे 5-6 खासदार होते त्यांचं म्हणणं होतं आम्हाला निधी मिळत नाही किंवा नागरिक भेटत नाही. मात्र दुसरीकडे भाऊसाहेब वागचौरे सांगतात की 398 म्हणजे 400 कामं जी आहेत ती माझ्या मतदारसंघात, पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यासाठी साधारण 27 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचं देखील सांगतात. म्हणजे कसं आहे नेमकं काय त्यांना म्हणायचं? मला ना त्यांच्याबद्दल हा एक फार म्हणजे बालिश प्रश्न आहे माझा. त्यांना नेमकं म्हणायचंय काय? भाई तुम कहना क्या चाहते हो, हा एक फेमस डायलॉग आहे हिंदी पिक्चरमधला. तुम्हीच एक बाजू म्हणताय, तुम्हीच दुसरी बाजू म्हणताय, तुम्हीच ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास करून जिंकून आलात आणि ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होतात, आता तुम्ही म्हणताय की ते जे नेतृत्व आहे ते जास्त चांगलं आहे आणि तुम्हाला निधी देत नव्हते ना, तेच नेतृत्व आहे ना जे निधी देत नव्हतं. मग आज तुम्ही गेल्या लगेच तुमच्यामध्ये काय असा फरक झाला की निधी मिळणार आहे? त्यामुळे मला वाटतं मी वारंवार हेच सांगते की तुमच्या पुढे यावं ना, असं यावं प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि मांडावं, करावं एखादं प्रेझेंटेशन, द्यावे आकडेवारी, हे काम झालं, बोलवावं त्या गावाच्या लोकांना, किती कामं झाली बाबा, झालीत की नाही झाली, हे करायला काय प्रॉब्लेम आहे? मीडिया पुढे यायला किंवा लोकांपुढे यायला आपण का घाबरतोय? आणि ह्या ज्या भूमिका दुटप्पी येतोय म्हणूनच घाबरतोय. हीच तर सांगते शोकांतिका आहे की ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्यापर्यंत जायला मला Z+ सिक्युरिटी का लागावी? हा लोकांचा फॉल्ट आहे का? हा तुमचा फॉल्ट आहे, कारण तुम्ही वारंवार भूमिका बदलल्या आहेत, तुम्ही लोकांसाठी कामं केलेली नाही आहेत. त्यामुळे कोणावरही ढकलू नये, निधी मिळाला नाही, हा नाही. बाकी खासदार काम करत नाही आहेत का? आपल्या शेजारचेच आहेत ना निलेश लंके, त्यांचेच आहेत ना, त्यांच्यासोबतच निवडणूक लढवली नाही. निधी, कमी निधी, जो निधी आला वापरला. किमान लोकांमध्ये आहे माणूस, रोज काहीतरी आंदोलनं करतोय माणूस. मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात हा फरक का? कारण इथे कमिटमेंट पाहिजे, इथे क्लॅरिटी पाहिजे की आम्ही कशाबद्दल बोलतोय आणि कोणासोबत आम्ही आहोत. जर आम्हाला माहिती आहे की उद्या आम्हाला त्यांच्यासोबत जाऊन बसायचं तर आम्ही का बोलणार त्यांच्या विरोधात? हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी खरंच सांगावं की भाई तुम कहना क्या चाहते हो. दुसरा असा प्रश्न आहे की 2024 निवडणुकीचा मुद्दा काय आहे? त्याच्यामध्ये भाषण करताना भाऊसाहेब वागचौरे म्हटले होते की गद्दारांना मतदान करू नका. दुसरं त्यांनी म्हटलं होतं की मुंबईचं जे पार्सल आहे ते मुंबईला पाठवा. आणि तिसरं म्हटले होते की जो दारू विकणारा आहे, महिला नाचवणारा आहे, त्याला मतदान करणार.
असे 3 मुद्दे त्यांनी आदित्य ठाकरेंसमोर व्यासपीठावर उपस्थित केले होते. बरोबर आहे ना. आता त्या तिन्ही मुद्द्यांवरती त्यांचं काय म्हणणं, आज काय म्हणणं आहे? जो दारू विकणारा म्हणजे कोण होता? बरोबर. आज ते कुठल्या पक्षात आहेत? आता उद्या जर शिर्डी दौरा झाला आणि सदाशिव साहेब त्यांच्या बाजूला बसले, लोखंडे साहेब माजी खासदार म्हणून त्यांना अधिकार आहे ना बसण्याचा, मग ते काय म्हणणार आहे? तू दारू विकणारा, तू खाली जा. मुंबईचं पार्सल मला म्हणाले होते. मी आज किती फिरते मतदारसंघात, तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट आहे. वंचित काय काम करते तुमच्यापर्यंत अपडेट आहे. म्हणजे तुम्ही बोलायला काही पण बोलाल. आणि गद्दारांना मतदार म्हणजे गद्दारांची व्याख्या आता त्यांनी नवीन करून ठेवली आहे. किती वेळा गद्दारी करायची आता एक त्यांनी अशी छान लिमिट सेट करून ठेवली आहे. ह्याच्या पुढे तर कोणी करूच शकत नाही. म्हणून आणि म्हणजे त्यांचा जो प्रवास सुरू झाला ना, मी एकच मिनिटं घेईन. परवा खैरे साहेबांची एक बाईट तुम्हीच दाखवली पत्रकारांनी, की ते कसे राजकारणात आले. ते कसे आले बरं? ते कुठल्या पक्षाशी निगडीत होते, कुठल्या संघटनेत त्यांनी 17 वर्ष काम केलं, युवकांसाठी असो महिलांसाठी असो, कुठे फिरले देशभरात मध्ये की बाबा आमचा पक्ष असं काम करतो आमच्यासोबत या. ते एक सिव्हिल सर्वंट होते. ते आपल्या शिर्डी संस्थांमध्ये CEO म्हणून होते. तिथे हे राजकीय नेते त्यांना भेटले. काय करणार पुढे? मग या आमच्या पक्षात. अशा प्रकारे जेव्हा आपण कॅन्डिडेट्स निवडतो, आणि विशेषतः मी वारंवार हे म्हणते, फक्त राखीव मतदारसंघ आहे म्हणून ही हेळसांड का? फक्त राखीव मतदारसंघ आहे म्हणून ही हेळसांड का? याच्या आधी कितीतरी आपले खासदार होऊन गेले, कितीतरी चांगलं काम त्यांनी केलं, त्यांच्यावरती कधीच अशी पाळी आली नाही. मग फक्त राखीव झाल्यानंतर हे का झालं? हे खरं तर इकडच्या नेतृत्वाने पण प्रश्न स्वतःला करायची गरज आहे की काय चाललंय आपलं. त्यामुळे मला असं वाटतं की किमान आता पुढच्या 3 वर्षात, आणि जर डिलिमिटेशन झालं नाही आणि मतदारसंघ असा कंटिन्यू राहिला, तर पुढच्या पंचवार्षिकला एखादा चांगला उमेदवार, की किमान एक राखीव मतदारसंघातला चांगला अभ्यासू उमेदवार इथून निवडून गेला, तर शिर्डीविषयीची जी एक वलय आहे, साईबाबांमुळे असेल, आपल्या पर्यटन स्थळांमुळे असेल, हे जे वलय आहे ते कायम राहील. आणि नुसतं नेगेटिव्ह नाही. टायगर ऑपरेशन म्हटलं की आमच्या शिर्डीचं नाव सर्वात पुढे आहे की नाही? तुम्ही पण त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं की जेव्हा टायगर ऑपरेशनचं नाव येतं तेव्हा तुमचं नाव काय येतं? तर ते म्हटले मलाच माहिती नाही. किती अगदी बाळबोध त्यांनी ते उत्तर दिलेलं. आणि 2 दिवसानंतर तुम्हालाही खोटं बोलले दादांत कॅमेरावर येऊन का मला काहीच माहिती नाही, मी कुठेच इन्व्हॉल्व नाही. 2 दिवसानंतर ते दिल्लीला होते. मग हे जे सगळं करण्याची पाळी येते ना, ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि राखीव मतदारसंघ असल्यामुळे होऊ नये अशी तरी माझी प्रामाणिक भावना आहे. मतचोरीचा मुद्दा जो आहे तो समोर आला, पण आता शिर्डी लोकसभेचा खासदारच चोरीला गेलाय असं पाहतो. लोकांसाठी ही फार दुःखाची गोष्ट आहे. कारण ही जी निवडणूक होती 24ची, ही खूप वेगळ्या पद्धतीची झाली. संविधान बचाव, मुस्लिमांवरती होणारे सगळे अत्याचार, ख्रिश्चनांवरती होणारे अत्याचार, आणि आपल्याला आपली लोकशाही टिकवायची ह्यासाठीची निवडणूक लढवली गेली. हाच एक नॅरेटिव्ह सेट केला. जेव्हा तुमचा खासदार जो तुम्हाला हे सगळे वायदे करतो आणि तुमच्या मतांवरती निवडून जातो, वोट जिहाद झाला असं त्यांच्यावर आक्षेप होतो. आज ते जेव्हा समोरच्या पक्षात जातात आणि चोरीला जातात, चोरीला गेलेले नाही आहेत, ते स्वतःहून गेलेले आहेत. अजिबात यांच्यापैकी कोणी चोरीला गेलेलं नाही. मग बाकी 4 का नाही गेले? कारण ते तत्वनिष्ठ होते, ते एकसंघ होते ठाकरे सेनेसोबत, म्हणून गेले नाही ना. त्यांना पण तो ऑफर आलीच असेल. पण वाकचौरे साहेब का गेले? मला वाटतं ज्या दिवशी निवडून गेले ना, 4 तारखेला निकाल आला, 3ऱ्या-4थ्या दिवशीच काहींमध्ये बुजबुजत्या, बघूया आता किती दिवस टिकतात. म्हणजे ते फुटणार हे 100% माहिती होतं. पण लोकांनी तरी सुद्धा विश्वास ठेवला. शिवबंधन तोडलं, साईबाबांची खोटी शपथ घेतली, तोडली, म्हणून पण लोक त्यांच्या नाराज होते. तरी सुद्धा लोकांनी एवढं मतदान केलं. आणि तुम्ही त्याच लोकांना फसवून आज म्हणताय की नाही लोक माझ्यासोबत आहेत. हे तुम्ही खरं तर स्वतःला आणि लोकांना आता उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही नाही दिलं ना, लोक अजून चिडणार आहेत. तुम्ही किती सिक्युरिटी घेऊन फिरा तरी पण लोक चिडलेले आहेत आणि तुम्हाला ती रिॲक्शन मिळणार आहे. ते अधिकारी म्हणून काम करत होते म्हणून त्यांच्या पक्ष बदल्या होत आहेत. मी म्हणून म्हटलं पहिल्यांदाच की बघा, वैचारिक बांधिलकी असेल ना, किमान एक बेसिक मिनिमम असतं ना, की बाबा मी एवढं करू शकतो, याच्या पुढे मी नाही ॲडजस्ट करणार किंवा याच्या पुढे मी नाही स्वतःला अवेलेबल करणार. हे जर नसेल तर मग कुठलाही पक्ष असो, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आहे. आणि जसं 3 महिन्यांनी 3 वर्षांनी 4 वर्षांनी बदल्या होतात, त्या पद्धतीने त्यांचं ते बदल्या सुरू आहे. पण हे त्यांच्यावर फोर्स केलेल्या बदल्या नाही आहेत. या त्यांनी स्वतः
निर्णय घेऊन केलेल्या बदल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बाकीच्या कोणालाही दोष न देता हे त्यांचं खरं तर दोष आहे आणि सिद्ध होत आहे. खासदार तुमचं काल स्टेटमेंट आहे की मी प्रशासनात राहिलो अनेक वर्ष, मला चांगलं माहिती कुठून कसं काम करून आणायचं आणि याच्या पुढच्या काळात तुम्ही करत. मी तेच म्हणते 2 वर्षात तुम्हाला जमलं नाहीये. तुम्ही म्हणताय निधी नाही, तुम्ही म्हणताय मी एवढा निधी खर्च केला, तिथे पण कन्फ्युजन आहे. आज तुम्ही म्हणताय की मला खूप प्रशासनातला अनुभव आहे. चांगली गोष्ट आहे, निश्चित असेलही, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण ते लावा ना मतदारसंघाच्या कामाला मग आणि मांडा ते लोकांपुढे. तुम्ही फक्त बोलताय, तुम्ही करत नाही आहात, हे दिसतंय लोकांना. त्यामुळेच लोक चिडलेले आहेत. जर तुमची कृती दिसेल ना तर लोक ठीक आहे म्हणतील, झालं पक्षांतर, हरकत नाही, कामं तर होत आहेत आपली. पण तसं होत नाही. म्हणून तुम्ही फक्त जनता दरबार 11 आणि 12 वाजता भरवणं आणि तिथे 50 लोक बसवणं हे मला काही खासदाराचं काम वाटत नाही. जे दौरे तुम्ही 4 राज्यांमध्ये केले, ते किती दौरे तुम्ही आज तुमच्या मतदारसंघामध्ये 2 वर्षात केले हे सांगावं. किती गावांमध्ये गेलात, कुठे कुठे काय काय कामं केली ते सांगावं. आणि सर्वात मोठा प्रश्न आज माझ्या पुढे, जो पक्षांतर झाला त्याच्या 1 दिवस आधीच आपली रेल्वे रद्द झाली असं आलं. म्हणजे जी रेल्वे ओरिजिनली संगमनेर अकोले मार्गी शिर्डीला इथे पुण्याला जाणार होती, ती आता पुन्हा शिर्डी मार्गे होणार असं अश्विनी वैष्णवजींनी जाहीर केलं. आता किमान पुढच्या 3 वर्षामध्ये ती रेल्वे तरी किमान एक गोष्ट करा. बाकी तुम्ही काही नाही केलं ना तरी मतदारसंघातली लोक तुम्हाला काही बोलणार नाही. ती रेल्वे आपल्या हक्काच्या ठिकाणाहून जी आधी नियोजित होती त्या पद्धतीने होईल एवढा तरी शब्द त्यांनी द्यावा आणि हे 3 वर्ष त्याच्यासाठी खर्च करावेत अशी माझी हात जोडून त्यांना विनंती.